अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आवाजाला हा एक महत्त्वाचा प्रतिसाद म्हणावा लागेल। परंतु ही लढाई या ठिकाणी संपलेली नाही। एका व्यक्तीचा राजीनामा म्हणजे संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलली असे होत नाही। जोपर्यंत या देशात पेपर फुटी असेल, भ्रष्टाचार असेल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा अन्याय पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे। आज लाखो विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करतात, परंतु काहींच्या गैरव्यवहारामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते। ही केवळ विद्यार्थ्यांची हानी नाही, तर देशाच्या भवितव्याची हानी आहे। आपल्याला या देशामध्ये अशी शिक्षण व्यवस्था हवी जिथे मेहनतीला न्याय मिळेल, प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळेल आणि कोणालाही अन्यायामुळे नैराश्य किंवा आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलावे लागणार नाही। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनाचं श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाची नाही, हा लढा कोणत्याही पक्षाचा नाही, हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा, पालकांचा तसेच न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा आहे। शिक्षण हा राजकारणाचा विषय नसून देशाच्या भवितव्याचा पाया आहे। त्यामुळे या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे। ज्या दिवशी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि पेपर फुटी कायमची या देशामध्ये थांबेल, प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय आणि पारदर्शक शिक्षण मिळेल, त्याच दिवशी विद्यार्थ्यांचा खरा विजय झाला असे म्हणता येईल। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत।